वाटणी आनंद नेला वाऱ्यात हसना जुनी गोदडीच्या रंगात स्वप्ने सजली खट्याळ ओणी दुनी हातात नागर मनात आभाळ नाही म्हटलं तरी गावभोवतीचा धार मातीच देता मोलात मन सोन्यात लय खास मातीतली मानस आम्ही मातीतली मानस 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 कसला डेंजर पिक्चर आहे त्याच्या डोळ्यात हात तोंडात आग लय डेंजर आहे का लय डेंजर अरे मोबाईलवर बघण्यात काय मजा नाही पिक्चर कसा थिएटरला बनवायच्या थिएटरात कोण जायचं कोण म्हणजे आपण जायचं माझी लई इच्छा आहे थिएटरात जाऊन पिक्चर अरे काय करा कामावर टाइमच घावत नाही हा लय कामाचा आहेस माहित आहे साधारण का त्या डोरांच्या पुढे आडवाच पडलेला असतो ढोरा आहे तर म्हणून आपलं पोट पाणी चालतंय तू नाही काय सांग कोणातून हा आपण आणि ते तिकटाचं तिकटाचं म्हणून आपलं काढायचं आणि जायला गाडी ना गवी गाडी कोणाला मागायची अरे गाडीचं काय तोटा नाही गावात कोण म्हटलं तर कोण बी गाडी आपल्याला देतय काय हे बघ सांग त्याला गाडी सकट बाळू तुला हजारचं सांगितलं आमच्या बांधाला वैरण कापत जाऊ नको म्हणून तरी जातेस होय आता गुरं काय खाणार त्या अंगाला मीठ लावून आडवा पडू त्यांच्या पुढं तसं चालतंय हो चालतंय की एक काम करतो तुला बी लावतो आणि तुला बी आडवा करतो तिथे अरे बाबा मी तुझ्या बांधाला गेलो नाही आज मग माझ्या बांधाची वैरण कुणी कापली अरे मी काय देवरी शिवाय मला का माहित ती ना हो तिच्या पण अंगात येतं ना कवा कवा तर तूच बघ की त्याची वैरण करून गेले खर्च लागतोय त्याला त्याला तर खर्च आहे मग देव काय फुकट येत नाही खर्च लागतोय त्याला वैर बघण्या कुणी कापली असेल रे वैरण मला काय माहिती माझी डोरं का गुरं त्याला ते घाव दे फक्त त्याला दाखवतो काय अरे गावल ते उद्या काय करतोस तू सांग काय नाही कर गाडी पाहिजे होती जरा कशाला बाळूला कांतारा पिक्चर बघायला जायला होतं मग तुला कशाला पाहिजे मी बी जाणार आहे त्याच्या संघ तू येतोस का आलो असतो पण आता पण काय अरे माझी वैरण कोण नेली अरे आता तुझ्या वैरणच्या वैरण खाऊन डोर आता कळलं तू येणार काय सांग ना आम्ही जाणार नाही तर गाडी दे आम्हाला आम्ही जातो आलो असतो रे पण माझ्या खिशात नाही दमडी अरे माझी बी अवस्था तीच आहे म्हणून बाळूला सांगतोय तू पैसे घाल म्हणून अरे असे किती पैसे लागणार 500 तर लागतात अरे 500 रुपये लागतात ना तीच नाहीत आमच्याकडे बाळ्या तू एक काम कर आतापुरतं तू पैसे घाल आम्ही देतो की तुला परवा हो अरे माझ्याकडे आले कुठले एवढे पैसे तुझं बिल आले ना का आता अरे माझं आले तुझं बी आले त्याचं बी आलेच की माझं बिल माझ्या हातात असतंय का आणि माझं काय कर्जात जमा झालं मग आता सावकार कोण आहे आपल्यात तू नाही बाबा नको ढोशीला तुम्ही पिक्चर कुणाला बघायचं आहे मला आज कुणाला आहे तुला हा मग एक काम करूया कॅन्सलच करूया नाहीतर बघ माझ्याकडे एक ऑफर आहे माझी तर गाडी तिथपर्यंत जायला आहे राहिला तिकीटचा विषय तिकीट काढ आणि आता जेवायला लागलं जेवायला दे संपला विषय आले की तुला पैसे परत लेखा गंडवशीला आपला शब्द म्हणजे शब्द पबण्याच्या तोंडाने एकदा शब्द गेला की गेला तुझा शब्द माहिती आहे मला ठीक आहे जाऊया मग संध्याकाळी चालतंय ठरलं नव्ह का चला बायको थांबली जेवायची हा जातो मी एवढा उशीर का झाला यायला कवापासून वाट बघते मी आता आलो खरं 2 तास झाले येतायचा इथं भुकून पोटात कावळं ओढायला लागलेत माझ्या मग तू जेवून घ्यायचं ना कशाला वाट बघायची ऐक हे पैसे ठेव कसलं पैसे तू सकाळी बोलली की दुधाचं बिल सुटलंय ते आता घेऊन या तेच पैसे आहेत ते ठीक आहे अहो मी काय म्हणते आता काय म्हणू नको लय भूक लागली पहिले जेवायला वाढ अहो ऐकून तर घ्या आता घरात पण जास्त खर्चाचं काय नाही आपण उद्या जरा बाहेर जायचं का कुठं
कांतारा पिक्चर बघायला. लय भारी आहे म्हणते. अहो जरा हळू की. होय जाऊया. बघू आपण नंतर. बघू म्हणतास आणि कुठंच घेऊन जायत नाही असं काय माझं करतासा तुम्ही. लगीन झाले बसलं काय काय हाऊस नाही. काय बी बोलायला लागलीस बरं का. इथं घरातलं लाईट बिल भरायचे, बाजार भरायचे, एवढ्या पैशातनं काय होणार आहे का. आणि कांतारा बघून पोट भरणार आहे का तुझं. आणि असं बी मी उद्या जरा बाहेरच जाणार आहे. कुठं. सांगितलं की बाहेर जाणार आहे. अहो पण बाहेर म्हणजे कुठं बाहेर. घराच्या बाहेर का गावाच्या बाहेर का तालुक्याच्या बाहेर कुठं जाणार कुठं आहे सा. देशाच्या बाहेर जाणार आहे. येणार आहेस तू. मग खिकसायला काय झालं एवढं. सर विचारतो नका मी. ते सातारा जाणार आहे. कशाला. डोनाल्ड ट्रम्प येणार आहे त्याच्यावर मीटिंग आहे प्रीती एक्झिक्युटिव्हला. मोठं डील आहे आमचं. अय्या आपल्या सातारा डोनाल्ड ट्रम्प येणार आहे. तुला माहितीये काय का डोनाल्ड ट्रम्प कोण आहे ते. नाही. मग कशाला सासरा येणार असल्यासारखं दाना दाना नाचतीस. याला सगळी गोष्ट सांगायला लागते का तुम्हाला. मग मला माहिती असायला नको. माझा नवरा काय करतो कुठे जातो कशाला जातो कुणा संग असतो. ह्या बायकांचा तोंडाचा पट्टा सुरू झाला का नाही थांबतच नाही. ह्यासाठी मागापासून वाट बघत होतीस का माझी. एवढं चिडायला काय झालं. मग चिडू नको तर काय करू. मग अशी आलेलं काय बोललीस मला. पोटात कावळं ओरडतायत भुकेमुळं. आता काय सायलेंट मोडवर गेलं कावळं तुझं. काय जेवायला दे. काय जेव्हा वेळा मिळणार नाही. हा नको दिवस जेवायला. कांतारा बघायला जाते. कांतारा तर मी बघायला जाणार. ती बी फुकटात. मजा आली बरं का. अरे चला उतरा. घरात देऊ गाड्या तुमच्या. उतरले. बाकी बाया पिक्चर एकदम खतरनाक होता बरं का. मला सांगितलं होतं का नाही. कसा पिक्चर. पिक्चर म्हणजे पिक्चर कसा मारताय. बाबा डोसकं बिस्क फिरले का काय. व्यवस्थित जावे घरला. आणि ती कुत्री मागे लागली तर माझं काय ना बाबा. शाळेत माझा पहिला नंबर आला होता पळायच्या शर्यतीत. असं त्याकडे आहे गाडी. वागताना जर पाय अडकून पडलास त्यात तुझं बकरीवाणी तू आण. तो ऍक्टिंग लय करू नकस. बरं निघू का मी. जावा तुम्ही. उद्या पैसे द्यायचे लक्षात राहून दे. तिकिटाचं आणि जेवणाचं 420 आणि 420. देतोय. मग द्यायलाच पाहिजे की 420 आणि 420. ते तर आम्ही आहेत रे. हा काय म्हणजे देणं देणं आहेत की. अरे देते बाबा तुझं पैसे. आपला शब्द म्हणजे शब्द असते. शब्द पाळ म्हणजे झालं. घरात एवढा मोठा रेडा पाळलाय. तुझा एवढूचा शब्द पाळायला काय अवघड आहे सांगते. नाहीतर काय. कोणाला म्हणजे 100% बायकोचाच असणार. जा तुम्ही या निवांत. बाळू चला आपण बी जाऊया. उद्या पैसे देणार नव्हता. अरे किती वेळा विचारशील. पैसे देणार की तुझं. कुठं जातोय मी. एक काम कर सकाळी 11 वाजता बरोबर फोन कर. हा फोन लावतो पण फोन उचल म्हणजे झालं. अरे उचल रे चल. लगा शिक्स कसला मारलेला लगा. अरे गुलकन तुम्ही जाऊ मी आलोच. तुझा बा गुलकन तुझी आई चंपा गली. अरे तुला काय मोठी माणसं दिसतात का नाही. तू आमका बसता मोठा झाला. मोठा नाही का मग काय बारकाय नाही. आणि आरोग्य करून बोलालीस की रे. तुला समजत नाही. गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट. माझं नाव गुलकंद आहे. नाही तुझं नाव अथर्व आहे. मग अथर्व म्हणजे काय सांग बरं. काय माहित बाबा. अथर्व म्हणजे मी. आणि गावातले सगळे गुलकन तुला म्हणतात म्हणून बोलवलं. आता गाव खाते म्हण तू खाशील. काय गुलकंद. हा गुलकन मला वाटलं. तुला वाटलं तीच होतं. काम काय सांग. किती वाजलं. कालच्या वेळ. काल किती वाजलं होतं. आजच्या वेळ. आता आहे का मी चांगलं बोलतोय तू वाकड्या शिरायला आलायस. अहो बाळू भाऊ माझ्या हातात घड्याळ नाही मोबाईल आहे. नाही मला कसं माहित असणार. तुमच्याकडे मोबाईल आहे नव्हता. अरे होय काय आहे मोबाईल. 11 वाजले. एवढंच काय काय झालं ती दररोज वाजते. अरे एक अर्जंट काम होतं. एका फुल लावायचंय. मला बी 11 वाजल्यावर लय टेन्शन येते. का रे शाळेत जायचं असते. माझ काय गेलायस. मनात आल्यावर जायचं नाही तर कशाला. आता कुठं चाललायस. घरला. मग माझं एक काम कर की बबन्या
आणि संत्या जर कुठं दिसलं तर त्यांना सांग मी अर्जंट बोलवलं म्हणून. सांगतो जाऊ का मी बोल भाऊ बबनी आणि संतेकडे तुमचं काय काम आहे? हे होय ये तुला सांगतो बशीत. कसं आहे आम्ही तिघे गेलतो कांतारा पिक्चर बघायला. बर आणि त्या दोघांचं तिकीट काढलं. येताना धाब्यावर जेवण बी दिलं. आज सकाळी मला पैसे देणार होते. बबन्या काल रात्री मला सकाळी 11 वाजता फोन लाव. म्हणून मग अशी दचकला रे. हा. घ्या मोजून हा? पैसे हो. हा, हा. आता पैसे दिल्यावर मोजून घेणार त्या बिना मोजता घेणार? हा ना मोजून घे ना पुन्हा गंडवलीत तर. हा ते सांगते तुम्हाला. बरं जाऊ का मी? हा. मोजून घ्या बरं का गंडी होतील ती. आहे ना, मोजून घे ना मग. आणि एकदा सांगतोय मोजून घ्या. होय मग उगाच आहे काय. थांबा थांबा अरे हे बघ थांबा थांबा. सर की काय रे काय रे? मग काय तुला साहेब बे म्हणू का आता? नाही ती येणारच आहे माझ्या. आणि लपत लपट कुठं निघालायसा? लपत जाय आम्ही कुणाची चोरी केली रे. चोरी केली असा का कोणाला गंडवून निघालायसा? ए बाबा तेवढीच काम आहे आम्हाला फक्त. मग तो बाळा भाऊ तुम्हाला का उडकत होता? तू कुठे दिसला तुला? पाराव बसलेला होता तिथं. संत्यानी बबन्या कुठे दिसते ती विचारत होता. मग तू काय सांगितलं? आता मी काय सांगणार? तुम्ही दोघं दिसतायसा. सांगू काय? अरे की त्याला ते पळतं कसं माहितीये? बरं केलंस. पण तुम्ही काय बरोबर केलं नाही बरं का? काय चांगलं नाही केलं आम्ही? बाळा भाऊने सांगितलं सगळं मला. असं दुसऱ्याचे पैसे बुडवायचं नसते ती. ए बाबा तू नको त्याचा लोड घेऊ. तू शांत राहा. आणि एवढं मोठं वाक्य तुझ्या तोंडात शोभत नाही. आणि तुम्ही करता ते शोभते तुम्हाला. तो बाळ्या हाय बाळ्या. त्याला तुम्ही किती जरी हुलकामने दिलेत ना तरी तो त्याचे पैसे वसूल केल्याशिवाय गप बसणार नाही. त्याच्या अंगात येल्ल माहितीये येल्ल मा. ए यार नाही द्या तू. कॉन्फिडन्स बघ की त्याचा. बघ की. कॉन्फिडन्स? आपला कॉन्फिडन्स तू अजून बघितला नाहीसा. लावतोस काय चॅलेंज? चॅलेंज एकट्याला नाही दोघांनी. चॅलेंज. थांब आता थांब. सांग काय करायचं? ए सांगत्या गप केलं का? तुला माहित नाही होते कसलं आहे ते. कसलं आहे म्हणजे? शिंगा होती मला. असू दे काय बी. आता सांगता कोणाच्या बापाला ऐकत नसतो. एवढ्याशा पोराला घाबरायचोय मी. सांग तू काय सांग. ऐका हा. आज संध्याकाळपर्यंत त्या बाळ्या भाऊचे पैसे तुम्ही स्वतः जाऊन देताय का नाही ते बघा. आणि नाही दिलं तर हे अथर्व तुम्ही सांगाल ते ऐकणार. आणि तुम्ही हारला तर? आम्ही नसतो यारच. आणि समजा जर हारला तर? तर तू म्हणशील ते आम्ही करतो बस. बघा पच्चीला. 1 मिनिट. एक काय 2 मिनिटं घ्या. तुला सांगित होतो का ना त्याच्या नादाला लागू नको. लय करू ते करू. नक्कीच त्याच्या डोक्यात काहीतरी शिजत असणार आहे. तू लगा माझा कॉन्फिडन्सच लूज करतोस. एवढे बारके पोराला घाबरायचं. अरे ते दिसायला बारकय बाकी सगळं लय मोठे. कारनाम. हा तू एक काम कर. हा बघ तुम्ही काय करायचं ते. तू फक्त सोबत राहा. काय बोलू नकोस. हे बघ अथर्व फसशील तू. 2 मिनिटं घे आणि आम्हाला सांग जा. आपल्याला विचार करायला टाइम नाही. ही लढाई फक्त बाळूभाऊची नाही. आपली हाय आपली. आणि संध्याकाळी पैसे मोजून टावा. आयला बबने तो गुलकंद चॅलेंज देऊन गेलाय खरा. एवढा तोऱ्यात गेलाय ना. काय करणार असेल रे ह्यो? तुला म्हणून सांगित तू त्याच्या नादाला लागू नकोस बाबा म्हणून. अरे बाळूचा फोन आहे. एक काम कर. हा स्विच ऑफ कर. तू बी कर. सकाळीच केलाय. गाडीवर बस. आणि आता जाता पारा करून नको.